नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी कृषी डॉक्टर चेतन आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत करतो क्रॉप एक्सपर्ट या यूट्यूब चॅनलमध्ये। शेतकरी मित्रांनो, आज आपण चर्चा करणार आहोत कांदे पिकाची नर्सरी कशी तयार करायची। तत्पूर्वी शेतकरी मित्रांनो, जर आपण आपल्या क्रॉप एक्सपर्ट या यूट्यूब चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा, जेणेकरून अशाच प्रकारची माहिती आपल्याला पाहता येईल। चला तर शेतकरी मित्रांनो, आता आपण सुरुवात करूयात। कांदे पिकाची नर्सरी आपल्याला तयार नेमकी करायची कशी आहे। साधारणतः शेतकरी मित्रांनो, 1 एकर कांद्याच्या नर्सरीसाठी आपल्याला 4 गुंठे जागा नर्सरीसाठी तयार करायची आहे। साधारणतः म्हणजे आपल्याला ज्यावेळेला 1 एकर कांद्याची लागवड करायची असेल तर आपल्याला कमीत कमी 4 गुंठे जागेवरती नर्सरी तयार करणं गरजेचं आहे। शेतकरी मित्रांनो, यासाठी आपल्याला जर बियाणाचं प्रमाण बघितलं तर 2.5 किलो प्रति एकरी म्हणजे साधारणतः 1 गुंठ्यासाठी 600 ग्रॅम बियाणं त्या ठिकाणी आपल्याला लागणार आहे। साधारणतः शेतकरी मित्रांनो, आता आपण बघूयात की आपल्याला नर्सरी ज्यावेळी आपण तयार करतोय त्यासाठी बेडचं माप कसं असेल। साधारणतः शेतकरी मित्रांनो, 10 ते 20 फूट आपण बेडची लांबी ठेवू शकता, त्याचबरोबर 4 फुटाची रुंदी आपण त्या ठिकाणी ठेवू शकता। याच्यामध्ये अंतरामध्ये जर कमी जास्तपणा झाला तरी काही हरकत नाही, आपण त्या अंतरावरती देखील आपल्या बियाणाची त्या ठिकाणी नर्सरी तयार करू शकता। शेतकरी मित्रांनो, ज्यावेळेला आपण बेडची तयारी करतोय तर बेडची उंची ही साधारणतः 10 ते 15 सेंटीमीटर याला उंची हवी आहे। कारण ज्यावेळेला आपल्याकडे पावसाचं प्रमाण असेल किंवा पाणी जर जास्त झालं तर त्याचा योग्य प्रकारे निचरा होऊन जाईल, जेणेकरून आपल्याला भविष्यामध्ये येणारा पिळी रोग जो आहे हा आपल्याला कंट्रोल करता येईल। त्यासाठी आपल्याला बेडची उंची ही 10 ते 15 सेंटीमीटर उंच ठेवायची आहे, जेणेकरून योग्य प्रकारे पाण्याचा निचरा होईल आणि कांद्याची रोपं जी आहेत ते देखील चांगल्या प्रमाणात त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतील। त्याचबरोबर शेतकरी मित्रांनो, तयार केलेल्या बेडवरती आपल्याला 4.5 किलो साधारणतः 24-24-00 त्याचबरोबर एमओपी 1.8 किलो म्हणजे साधारणतः 1.25 किलो पर्यंत आपल्याला एमओपी त्या बेडवरती जे 4 गुंठ्याचा प्लॉट आपण नर्सरीसाठी तयार केला आहे त्यावरती आपल्याला योग्यरित्या विस्कटून द्यायचे आहे। साधारणतः शेतकरी मित्रांनो, एमओपी हे जे खत आहे हे पिकाला 30 ते 40 दिवसानंतर लागू होतं। आता हे जे खत आहे 30 ते 40 दिवसांनी जर लागू झालं, यामध्ये जर पाहिलं तर आपल्या कांद्याची नर्सरी जी आहे ही तयार व्हायला साधारणतः 1.5 महिना म्हणजेच 45 दिवसाचा कालावधी या ठिकाणी जात असतो। आता हे जे खत आहे हे जर लवकर लागू झालं तर त्या ठिकाणी पिकाची वाढ देखील खुंटली जाऊ शकते, परंतु हे 30 ते 40 दिवसांनी लागू होणार आहे म्हणून आपण सुरुवातीलाच बेसल डोस मध्ये हे खत आपण टाकणार आहे। म्हणजे साधारणतः लागवडी योग्य ज्यावेळेला आपलं रोप तयार होणार आहे त्यावेळेला हे खत पिकाला लागू होईल आणि आपलं पीक जे आहे ठोकळ म्हणजे चांगल्या प्रकारे योग्य जाडीचं त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळेल। म्हणून आपल्याला एमओपी हे जे खत आहे हे बेसल डोस मध्येच सुरुवातीला द्यायचं आहे। यानंतर शेतकरी मित्रांनो, त्याच बेडवरती आपल्याला आपलं जे बियाणं आहे हे योग्य प्रकारे त्या ठिकाणी विस्कटून म्हणजेच प्रॉपर त्या ठिकाणी बियाणं आपल्याला 2.5 किलो जे आहे हे 4 गुंठ्यासाठी पुरेल इतक्या प्रमाणामध्ये विस्कटून द्यायचं आहे। शेतकरी मित्रांनो, बियाणं टाकण्यापूर्वी आपल्याला बीज प्रक्रिया करणं अतिशय महत्त्वाचं आहे। आता ही बीज प्रक्रिया कशी करायची यासाठीचा आपला आणखीन एक व्हिडिओ यापूर्वी आपल्या यूट्यूब चॅनलवरती टाकलेला आहे, त्याची लिंक आपल्या खालील डिस्क्रिप्शनमध्ये देखील दिलेली आहे, आपण तो व्हिडिओ नक्कीच पाहू शकता, जेणेकरून आपल्याला कांदे पिकामध्ये बीज प्रक्रिया कशी करावी याबाबतची संपूर्ण माहिती त्या ठिकाणी पाहता येईल। त्यानंतर शेतकरी मित्रांनो, ज्यावेळेला आपण बियाणं आपल्या बेडवरती विस्कटून देतोय त्यानंतर हळूवारपणे चांगल्या पद्धतीने आपल्याला त्या ठिकाणी पाण्याचं नियोजन करायचंय। बियाणं वाहून जाईल इतकंही पाणी आपल्याला त्या ठिकाणी एकदम सोडायचं नाहीये, एकदम शांततेमध्ये आपल्याला पाण्याचं नियोजन त्या ठिकाणी करायचंय, जेणेकरून बियाणं जे आहे हे पूर्णपणे वाहून जाणार नाही किंवा तरंगलं जाणार नाही। यानंतर शेतकरी मित्रांनो, जसं आपण आपल्या पाण्याचं नियोजन आपल्या पिकामध्ये कराल त्या पद्धतीने आपल्याला 6 ते 7व्या दिवशी योग्य प्रकारे जर्मिनेशन झालेलं म्हणजेच उगवण झालेलं आपल्या त्या ठिकाणी पाहता येईल। आता शेतकरी मित्रांनो, पाण्याचं प्रमाण जे आहे योग्यरित्या आपल्याला त्या ठिकाणी द्यायचं आहे। जर पाण्याचं प्रमाण जास्त झालं तर त्या ठिकाणी कूज किंवा रोपांची मर देखील होऊ शकते। त्यासाठी आपल्याला पाण्याचं नियोजन हे अतिशय शांतपणे किंवा चांगल्या प्रकारे त्या ठिकाणी योग्य प्रमाणातच करायचं आहे। त्यानंतर शेतकरी मित्रांनो, रोपं ज्यावेळेला आपली 15 दिवसाची होतील त्या ठिकाणी आपल्याला कार्बॅन्डिझम साधारणतः 2 ग्रॅम त्याचबरोबर 19-19-19 2.5 ग्रॅम प्रति लिटर पाण्यानुसार आपल्याला त्या ठिकाणी एक चांगल्या प्रकारे फवारणी करायची आहे। आता ही फवारणी जी आहे ही एकदम जमिनी लगत करायची आहे, जेणेकरून त्या औषधाची ड्रेंचिंग देखील त्या ठिकाणी पिकाला होऊ शकते। आता हे ड्रेंचिंगमुळे होणार काय आहे, जी भविष्यामध्ये मुळकूच किंवा जी काही सड आपल्याला पिकामध्ये दिसणार आहे ही तिथेच रोखली जाईल, जेणेकरून आपल्याला कार्बॅन्डिझमचा त्या ठिकाणी चांगल्या प्रकारे फायदा होईल। 19-19-19 हे खत तुम्हाला साधारणतः पिकाच्या योग्य वाढीसाठी त्या ठिकाणी मदत करणार आहे। यानुसार तुम्ही फवारणी ही साधारणतः 15 दिवसांनी करू शकताय। त्याचबरोबर शेतकरी मित्रांनो, या ठिकाणी आपल्याला 4 किलो युरिया साधारणतः त्या 4 गुंठ्याच्या प्लॉटसाठी आपल्याला योग्य प्रकारे विस्कटून द्यायचा आहे। शेतकरी मित्रांनो, एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे, युरियाचं प्रमाण त्या ठिकाणी जास्त झालं नाही पाहिजे। युरियाचं प्रमाण जर जास्त झालं तर त्या ठिकाणी कांद्या पिकाची जी रोपं आहेत याच्या माना लांबल्या जाऊ शकतात। त्यासाठी आपल्याला युरियाचं प्रमाण हे अतिशय योग्य प्रमाणातच त्या ठिकाणी वापर करायचा आहे। त्यानंतर शेतकरी मित्रांनो, 25 दिवसाची ज्यावेळेला आपले रोपं होतील त्या ठिकाणी आपल्याला 19-19-19 3 ग्राम त्याचबरोबर
थायामिथाक्झाम 25% WG घटक असणारं कुठलंही औषध साधारणतः 0.5 ग्रॅम म्हणजेच अर्धा ग्राम प्रति लिटर पाण्यानुसार आपल्याला त्या ठिकाणी फवारणी करायची आहे। आता ही फवारणी कशासाठी, साधारणतः त्या ठिकाणी आपल्याला जर पिकावरती काही प्रमाणात रसशोषक किडींचा जर अटॅक दिसत असेल तर तो त्याच ठिकाणी रोखला जाईल। त्याचबरोबर बुरशीजन्य रोगाला देखील त्या ठिकाणी रोखलं जाऊ शकतं। त्याचबरोबर 19-19 हे खत तुम्हाला चांगल्या प्रकारे पिकाच्या वाढीसाठी त्या ठिकाणी मदत करणार आहे। त्यानंतर शेतकरी मित्रांनो, ज्यावेळेला आपली रोपं ही 40 दिवसाची होतील त्या ठिकाणी आपल्याला 10,000 ppm चं नीम ऑइल 2 मिली त्याचबरोबर कार्बॅन्डिझम घटक असणारं कुठलंही औषध 2 ग्राम प्रति लिटर पाण्यानुसार फवारणी करायची आहे। शेतकरी मित्रांनो, जरी आपली रोपं 45 दिवसानंतर लागवड योग्य होत असतील तरी 40व्या दिवशी आपल्याला ही फवारणी करणं गरजेचं आहे। कारण ज्यावेळेला आपल्या प्लॉटमध्ये काही प्रमाणात रसशोषक किडी त्याचबरोबर जर काही बुरशीजन्य रोग असतील तर ते त्याच ठिकाणी रोखले जातील, जेणेकरून आपल्या लागवडी योग्य प्लॉटमध्ये हे प्रमाण पुढे जाऊन वाढणार नाहीये। त्यासाठी आपल्याला 40व्या दिवशीच आधीच आपल्याला प्रतिकारक ही फवारणी त्या ठिकाणी करायची आहे। त्यानंतर शेतकरी मित्रांनो, एक महत्त्वाची टिप म्हणजे आपल्याला ज्यावेळेला आपल्या रोपांची लागवड आपल्याला करायची आहे त्यासाठी 35व्या दिवशी पाण्याचं प्रमाण हे कमी प्रमाणात करायचं आहे, म्हणजे आपल्या पिकाची हार्डनिंग चांगल्या पद्धतीने होईल आणि रोपं लागवड योग्य चांगल्या प्रकारात होतील। त्यासाठी 35व्या दिवसानंतर आपल्याला पाण्याचं प्रमाण हे अतिशय कमी प्रमाणात करायचं आहे। त्यानंतर शेतकरी मित्रांनो, 45व्या दिवसानंतर आपले जे रोप आहे हे लागवड योग्य होईल त्यावेळेला आपल्या रोपाची जी काही उंची आहे ही साधारणतः 25 ते 30 सेंटीमीटर उंच इतकी राहील। त्यानुसारच आपण रोपाची लागवड ही केली पाहिजे। तर शेतकरी मित्रांनो, आजची माहिती जर आपल्याला आवडली असेल तर ह्या व्हिडिओला लाईक करा। त्याचबरोबर कांदा उत्पादक शेतकऱ्यांना हा माहितीचा व्हिडिओ शेअर करण्यासाठी शेअर बटनावरती नक्की क्लिक करा। त्याचबरोबर कांदा पीक असेल, तुमचं इतर कुठलंही पीक असेल, त्याबद्दलची आपली काही जरी शंका असेल तर आपल्या कमेंट बॉक्समध्ये नमूद करायला विसरू नका। नक्कीच आम्ही त्यावरती प्रतिसाद देण्याचा प्रयत्न करू। त्याचबरोबर शेतकरी मित्रांनो, क्रॉप एक्सपर्ट या यूट्यूब चॅनलवरती जर आपण नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून अशाच प्रकारची नवनवीन माहिती आपल्याला योग्यरित्या पाहता येईल। तोपर्यंत धन्यवाद शेतकरी मित्रांनो, भेटूयात आपल्या पुढील व्हिडिओमध्ये।